नमस्कार, प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र, आपण आज मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या दोन्ही आरक्षण समांतर जी धावत आहेत या पाठीमागचं नेमकं राजकारण काय हे समजून घेणार आहोत. दोन्ही आरक्षणांची आंदोलन जोरदार सुरू आहे, चळवळी जोरात सुरू आहे. दोन्ही आरक्षणांचे नेतृत्व सर्वसामान्य माणसांच्याकडेच आहे. एक आहे जरांगे पाटील साहेब आणि धनगर समाजाचे जे आरक्षण आता जे पंढरपुरात बसले सर्वसामान्य धनगर बांधव आहेत. धनगर बांधवांचं हे आरक्षण तर गेले 11 दिवसापासून चालू आहे. आज ज्या उपोषणाला बसलेल्यापैकी दोघांची तब्येत अत्यंत खराब आहे. एकट्याला तर दवाखान्यात ऍडमिट केलंय, पण सरकार लक्ष घालत नाही. हा जो लढा आहे आरक्षणाचा, हा लढा सर्वसामान्य माणसांनी चालू ठेवलाय. प्रस्थापित आमदार खासदार हे दुरून बघतायत आणि आरक्षणाला दोन्ही एक प्रकारचा आशीर्वाद फक्त जाहीर करतायत. दोन्ही आरक्षणाला फाट्यावर मारण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी केलंय. हे दोन्ही समाजाची स्थिती आहे. मराठा हा कुणबी आहे आणि कुणबीची जुनी गॅजेटियर म्हणजे हैदराबाद असेल, सातारा असेल, मुंबई असेल ही तपासून कुणबीचे दाखले द्या आणि त्यातून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, ही मराठा समाजाची मूळ मागणी आहे. तर धनगर बांधवांची मूळ मागणी आहे. आता त्यांना एनटी मधून आरक्षण आहे, ते त्यांना अनुसूचित जातीमधून अनुसूचित जमातीमधून त्यांना आरक्षण हवे आहे. आणि अनुसूचित जमातींना त्या बांधवांना ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या त्यांना हव्या आहेत. मित्र, या ठिकाणी एक महत्वाचा संदर्भ मी तुम्हाला सांगावासा वाटतो, तो म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी धनगर बांधव आणि मराठा बांधव या दोघांच्या मध्ये सोयरिकी आपल्या केल्या आणि दोघांनाही नातेसंबंधात रक्ताच्या नात्यानं जोडलं गेलं. काही विशेष संदर्भ आहे म्हणून हा मुद्दाम तुम्हाला गोष्ट सांगतोय. दोन्ही समाजाचा लढा हा प्रदीर्घ काळ चालू आहे. फक्त फरक इतकाच आहे की धनगर समाजात बांधव यांना आता एनटी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय, पण मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालेलं नाही. तो आरक्षणाविना लढाई करतोय, आंदोलन करतोय. दोन्ही लढ्यात आपल्या जातीचे नेतृत्व म्हणजे आमदार खासदार हे कट्ट्यावर बसलेत असं म्हणावं लागेल, निष्क्रिय आहेत. दोघेही बाहेरून पाठिंबा देत आहेत. सत्ताधारी भाजपच्या फडणवीस साहेबांच्या पायाशी हे दोन्ही समाजाचे नेते अगदी पायाशी बसून आहेत. धनगर आरक्षणाचे आमदार पडळकर साहेब, शेंडगे साहेब असतील, हे दोघेही प्रमुख माणसं जी आहेत ही फडणवीस साहेबांचे दोघेही चेले आहेत. फडणवीस साहेबांच्या पायाशी अगदी प्रामाणिकपणे बसून आहेत. त्यांचे तळवे चढतात असं माणसं म्हणतात. तशीच परिस्थिती आहे मराठा आरक्षणाची सुद्धा. दोघांनाही फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय आरक्षणाचा, पण या फडणवीस साहेबांनी जाता या दोन्ही समाजाला सहज फसवलेला आहे. खरं तर नरेंद्र मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी जर हा प्रश्न मनावर घेतला तर चुटकीसरशी सुटू शकतो. मराठा आरक्षण तर राज्यातच म्हणजे फडणवीस साहेबच सोडवू शकतात, फक्त त्यांच्या हेकेखोरपणामुळे हा सुटलेला नाही. धनगर बांधवांच्या आरक्षणाचा ठराव जर धनगर आणि धनगड एकच आहेत अशा अर्थाचा करून जर केंद्र शासनाकडे पाठवला आणि केंद्र शासनाने तो मान्य करून जर त्याच्यावरती राष्ट्रपतींची सही शिक्का झाली तर त्यांचा प्रश्न सुटला. हे सगळं काही इतकं सहज सोपं सुलभ आहे, पण भाजपला ते करायचं नाही. मूळचा भाजपचा जो अजेंडा आहे तो आरक्षण विरोधी आहे आणि त्याला ते स्टिकअप आहेत. फक्त बोलताना ते वेगवेगळ्या शब्दामध्ये सगळ्यांना मारून नेत आहेत. फडणवीस साहेबांना असेल किंवा नरेंद्र मोदी साहेबांना आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे नाही आहेत. भाजप ही किंवा आरएसएसची जी हे आहे, आरएसएसला आरक्षण मान्य नाही, ते 100% आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यामुळे फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब असतील केवळ बोलून तोंडाची वाफ दवडतात
आणि दोन्ही समाजाला शांत करून आपल्या पाठीमागून कसं फिरवता येईल याचीच फक्त 24 तास काळजी करतात. म्हणतात मराठा समाजाला तुम्हाला शाश्वत आणि टिकाऊ स्वरूपाचे आरक्षण मला द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतोय. अशाच पद्धतीची भाषा ते धनगर बांधवांना सुद्धा म्हणतात तुम्हाला शाश्वत आणि टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण द्यायचं आहे. दोघांनाही तसं इतके वर्ष हाच शब्द प्रयोग आहे, इतके वर्ष ऐकत आलेत बघा, सगळा बांधव ऐकत आलाय. महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या वेळेला ओबीसीना धक्का न लावता आम्ही मराठा बांधवांना आरक्षण देणार आणि धनगरांना सांगताना ते असं म्हणतात धनगर बांधवांच्या बाबतीत आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही धनगर बांधवांना आरक्षण देणार. बघा साम्य आहे सगळं, फसवतायत फक्त. गेली 10 वर्षे म्हणजे 10 वर्षापूर्वी धनगर बांधवांना असं फडणवीस साहेबांच्या बोलण्यावरून असं वाटलं होतं की आता प्रश्न आपला सुटला, पहिल्या कॅबिनेटमध्ये सुटला, 8 दिवसात सुटला. मराठा बांधवांना देखील तसंच वाटलं होतं. गेल्या वर्षभरात ज्या वेळेला स्वतः भाजपच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेब एपीएमसी मार्केट मुंबई या ठिकाणी आले आणि त्यांनी अधिसूचना घेऊन आले मराठा आरक्षणाची, त्यावेळेला सगळ्यांना वाटलं होतं हा प्रश्न सुटला. पण आज तागायत काहीही झालेलं नाही, केवळ शब्दांची फुलोरे आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे. मित्र, राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अगदीच तोंडावर म्हणजे महिनाभरात येतील आता आणि त्यांना म्हणजे भाजपला मराठा असतील किंवा धनगर बांधव असतील त्यांना फसवून आता चालणार नाही याची जाणीव झालेली आहे. ठोस कार्यवाही करावी लागेल, उत्तर द्यावं लागेल. आता इतके वर्ष फसवलंय, आता चालणार नाही. हा जर प्रश्न म्हणजे हे जर प्रश्न सोडवले नाही तर मात्र सत्ताधारी बीजेपीला राज्यामध्ये सक्तीची विश्रांती म्हणून घरात बसावं लागेल. मराठा असतील किंवा धनगर असतील हे दोघेही फडणवीस साहेबांच्या विरोधात जातील आणि दोन्ही समाज हे बहुतांशी समाजातील मंडळी जी आहेत ही भाजपच्या विरोधात मतदान करतील आणि सत्ताधारी भाजपला ही कट्ट्यावर बसवतील, त्यांना सत्तेपासून दूर ठेवतील. ही आजची अशी परिस्थिती आहे. मित्रो, धनगर बांधव काय किंवा मराठा बांधव काय, मूळ भारतीय जनता पार्टीला त्यांचा जो मूळ अजेंडा आहे तो म्हणजे आरएसएसला आरक्षण मान्य नाही आहे. फक्त आपली माणसं जी त्यांच्याकडे गेलेत ना ती त्यांच्या बाजूने आपल्याला म्हणजे आपलं सांत्वन करतायत. त्यांना आरक्षण द्यायचं नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना जर आरक्षण द्यायचं असतं तर एक दिवसातले किती मोठे प्रश्न फडणवीस साहेबांनी किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी सोडवले. अहो देशाचं चलन एका दिवसात बदललं आणि आरक्षण काय चीज आहे त्यांच्यासाठी. पण त्यांना हे प्रश्न मुळात सोडवायचे नाहीत. या समाजाचे प्रश्न न सोडवता त्यांना पाठीमागून फक्त फिरवायचं आहे, हा त्यांचा अजेंडा आहे असं मला वाटतं. मित्रो, माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि ही पोस्ट आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.